दिसत आहे ना सगळ्यांना? ठीक आहे. आणि वरती काय ब्लॅक वगैरे काही येत नाहीये? ठीक आहे, गुड. सुरू करूया आपण. अवघा मायेचा प्रसंग नाना रूप नाना रंग नाना रूप नाना रंग नाना रूप नाना रंग अवघा मायेचा प्रसंग अवघा मायेचा प्रसंग अवघा मायेचा प्रसंग नाना रूप नाना रंग अवघा मायेचा प्रसंग माया भंगे ब्रह्म अभंग माया भंगे ब्रह्म अभंग माया भंगे ब्रह्म अभंग जैसे तैसे ब्रह्म अभंग जैसे तैसे जैसे तैसे नाना रूप नाना रंग अवघा मायेचा प्रसंग अवघा मायेचा प्रसंग अवघा मायेचा देखता मृगजळाचे पूर देखता मृगजळाचे पूर म्हणे कैसा पागो पैलवान म्हणे कैसा पागो पैलवान कळता तेथीचा विचार हो कळता तेथीचा विचार कळता तेथीचा विचार सातडे कैसे नाना रंग अवघा मायेचा प्रसंग अवघा मायेचा प्रसंग अवघा मायेचा प्रसंग या कारणे सृष्टी भासत या कारणे सृष्टी भासत परंतु भ्रम हाची समस्त परंतु भ्रम हाची समस्त यामध्ये जे विचारवंत तेची धन्य तेची धन्य
बघा, सगळा मायेचा प्रसंग आहे खरा, पण आपली सगळी धडपड ही विचारवंत होण्यासाठी चाललेली आहे. हा, आपल्याला विचारवंत व्हायचंय. कारण विचारवंत झालो की काय होणार आहे? आपल्याला कसलं भय नाही, समर्थ म्हणतात. मग आपल्याला कुठल्या पुरातनं धावून जायचं वगैरे, बुडायचं, काही आपल्याला चिंता उरणार नाही. कळता तेथीचा विचार साकडे, म्हणजे देवा घाबरलो, काहीतरी कर, अशा कळकळीनं जी प्रार्थना करतो त्याला साकडं म्हणतात. आता पूर आहे पण तो मृगजळाचा आहे, हे कळण्यासाठी आपल्याला विचार करायचा आहे. आणि ते समर्थ आज सांगणार आहेत. सगळा मायेचा प्रसंग आज समर्थ पुढे करणार आहे. तर आपण प्रार्थना म्हणू आपली. ओ ओम ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वत्यै नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार तुम्हा सगळ्यांना. आपला हा 10व्या समासामध्ये माया निरूपण समास आपण बघत आहोत. आणि रोजच्या वापरातलीच उदाहरणं घेऊन समर्थांनी नावांनी ही माया आहे वेगळ्या तऱ्हेने समजावून सांगितलं आहे. आणि त्याची फोड आपण गेल्या वेळी अगदीच सोपी आहे या समासाची. म्हणजे मायेचं फसवं तो सिद्धांताची पहिली ओवी आहे. आणि बाकीच्या सगळ्या ओव्यांमध्ये आपणच कसे फसले जातो. आणि सोपी सोपी नावांनी त्यांनी माया दाखवली आहे, संबोधन करतो त्यानुसार. पण काय आहे, म्हणले माया नासे, ती सत्य आहे असे वाटते, ती निरंतर दिसतही असेल असं मला वाटतं. ही निरंतर आहे का काय? पण ती अंतवंत आहे आणि ती मिथ्या आहे असं आहे. आणि वस्तू परमात्मा आपल्याला ज्ञानदृष्टीच्या पलीकडे असल्या कारणाने तो दिसत नाही. पण तो कधी नष्ट न पावणार आहे. किंबहुना मायेचं अस्तित्व त्या परमात्म्यावर, इथे ज्या वस्तू म्हटले त्याच्यावरच अवलंबून आहे. कसं? त्याचं एक उदाहरण सुंदर समर्थ आज आपल्याला ओवीमध्ये देणार आहेत, की मायेचं अस्तित्व हे परमात्म्यावर कसं अवलंबून आहे. हं? आणि मग या ओव्या आपण गेल्या वेळे बघितल्या, की माया म्हणजे काही नाही हो, अविचारीपणे काहीतरी करंटा पडोरी उतावणा करी नाना परिकल्पना, म्हणजे काही विचार न करता कसंही वागायचं. आणि मग आपण हे बघितलं गेल्या वेळे, गगनी गंधर्व नगरे, हवेत आलेले ढग दिसतात वेळोवेळी. मग त्याला अनुरूप असं समर्थांसारखेच विवेकाबद्दल खूप कास धरणारे अशा शंकराचार्यांची विवेक चूडामणीमधली त्याला सुद्धा आपण समर्पक उदाहरणं गेल्या वेळी बघितली. आणि मग हे सुद्धा उदाहरण पूज्य गुरुदेवांनी त्यांच्या विवेक चूडामणी सांगताना ते देतात, की म्हणजे दशावतारातील माया कशी आहे माहिती आहे का? म्हणजे नुसतं वरवरच्या रंगाला भुलून गेलं तर म्हणजे दशावताराचा जो कृष्ण असतो तो आता वस्त्रावतार, वस्त्र पुरवतो त्या नाटकामध्ये, जसा प्रसंग असेल तसा. पण मग उलट त्याला त्याच्या नेहमीच्या आयुष्यामध्ये पैसे मिळत नाही, ते जुनी वस्त्र, ते म्हणे उपजे जीर्ण वस्त्राची तृष्णा, त्याला खऱ्या आयुष्यात त्याला कपडे सुद्धा त्याला मिळत नाही. हा, ते असं सगळं आहे. मग
देव्हारा असे अन्नपूर्णा देव्हारा आहे, पण अन्न मिळेना खायला. अशी आपणच ही अनेक सरस्वती नाव ठेवलं, पण ती काय ती अशिक्षित आहे, मुलाचं नाव इंद्र ठेवलं, अशी वेगवेगळी उदाहरणं आपण ते म्हणजे ते खरं नाही आहे, खरं त्याचा संबंध नाही. पण हे मूर्ख नामे सकळ कळा, राशभी नामे कोकिळा, ना तरी डोळसेचा डोळा फुटलेला, फुटला जैसा. हम्म ही सगळी वेगवेगळी. आता म्हणले आणखीन एका ठिकाणी म्हणले कोकिळा सुंदर गाते, आता पण ते काय काळी आहे. अशा अनेक कितीतरी त्यांनी उदाहरणं दिली आहेत. मातंगीचे नाम तुळसी, चर्मिकेचे नाव काशी. आता हे त्या काळच्या समाज रचनेनुसार ती त्याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक शब्दाचा अर्थ तो जो 14व्या ओवीचा अर्थ समजला तोच 15व्या ओवीचा तोच अर्थ आहे, तो वेगळा काही नाही. आता हा ह्या ओवीवर मात्र विचार करायसारखा आहे. सावली आणि अंधकार एक होता तेथीचा विचार, उगीच दिसे भास मात्र तैसी माया. चला आता आपण याच्यावर विचार करू. हं, हे भास मात्र तशी माया आहे सांगितलं. म्हणजे काय? आता विचार करायला पाहिजे. भास मात्र आहे, ह्या ओवीवरती आपण जरा विचार करूया. आता सावली आणि अंधकार, मग अंधार आणि सावली म्हणजे काय? कोणी जर आपल्याला विचारलं, हा कोणीला असा विचार आपण समजू, कोणी सावली किंवा अंधार माहितीच नाही त्याला, तर म्हणजे काय? म्हणजे आता कोणाला काय, आता दगड म्हणजे सांगता येईल की असं द्रव्य आहे, जड पदार्थ आहे. तसं अंधार आणि सावलीबद्दल आपल्याला काय म्हणता येईल? तर त्याला उदाहरणार्थ त्याला स्वतंत्र अस्तित्व आहे का सावलीला? सावलीला स्वतंत्र अस्तित्व नाही आहे. हम्म. मग ते परस्पर संबंध आहे का? सावलीचा आणि कशाचा तरी परस्पर संबंध आहे का? अन्योन्य संबंध म्हणतात, असा अन्योन्य संबंध आहे का? की थोडे ज्ञान थोडे अज्ञान असे मिश्रण आहे. सावली म्हणजे काय? आता असं आहे, सावली म्हटलं की कितीतरी गोष्टी प्रगट होतात. सावली म्हणजे कुठेतरी उजेड आहे. आणि त्या सावलीच्या आजूबाजूला उजेड आहे. आता अंधारात सावली पडली तर दिसेल का आपल्याला? नाही दिसणार. आजूबाजूला उजेड आहे, आणि एक मुख्य उजेड आहे, आणि त्याला थोडा अडथळा आल्यामुळे म्हणा, किंवा थोडं ज्ञान आणि थोडं अज्ञान असं मिश्रण जे आहे ते म्हणजे थोडा अंधकार सावली असं म्हणता येईल. मग याचा आपल्या जीवनाशी काय संबंध आहे? म्हणजे समर्थाने इतकं सांगितलं इथे की हे सावली आणि अंधकारासारखं आहे, याचा आपल्या जीवनाशी काय संबंध आहे? तर बघा की आणखीन आपण सोपं करू, आणखीन सोपं करू. आपण चित्रपटाचा आनंद कसा घेतो? हा, तुम्ही चित्रपट बघत असाल किंवा आता नसेल बघितला, बघितला असेल आधी. तर चित्रपटाचा आनंद आपण कसा घेतो? म्हणलं, कसा घेतो म्हणजे काय? तर तिथे पडद्यावर सगळं होतच तर असतं, फक्त बघायचं. नाही नाही नाही, पण चित्रपट आनंद व्हायला प्राथमिक, तर कोणाला कुठला चित्रपट आवडेल, कोणाला कुठला नाही आवडणार, त्याच्यात आपल्याला पडायचं नाही. पण चित्रपट बघण्यासाठी सगळ्यात जरूर गोष्ट काय आहे? तर असं आहे, चित्रपट बघण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अंधार. अंधार जरूर आहे की नाही? चित्रपट नाही तर त्याच्याशिवाय चित्रपट दिसेल कसा? अ- अंधार नसल्याशिवाय. अंधार पाहिजे बरं का, अंधार पाहिजे. बर, मग नुसता अंधारचा असला तर नाही, मग त्या अंधारामध्ये आपण स्वखुशीनं त्या अंधारात शिरतो. अहो, पैसे देऊन शिरतो, स्वखुशी काय? पैसे पैसे म्हणतो घ्या, मला आतमध्ये यायचं आहे, पैसे देऊन शिरतो. बर, मग पुढे काय होतं? आता बघा की दुसरी अट, समोरचा पडदा मूलतः कलंक विरहित असणं जरूर आहे. त्याच्यावरच काही डाग, अमुक तमुक, आणखीन काही त्याचा
ओरिजिनल त्याच्यावर आणखीन काही असेल, मग आपल्याला त्याच्यात ते दिसणार नाही सिनेमा नीट. हम्म. आता तो कलंकविरहित असणं अत्यंत जरूर आहे, समोरचा पडदा. हम्म. नंतर आणखीन काय जरूर आहे. आणि मग एवढ्या सगळ्या कंडिशन फुलफिल झाल्या की मग त्या अंधारात, त्या आधारावरती, मग त्या अंधारामध्ये प्रक्षेपण उमटतं. आणि मग ते पाहण्याजोगी परिस्थिती तयार होते. इथपर्यंत ठीक आहे, खूप फास्ट जात नाहीये ना. हम्म. आता म्हणजे काय बघा, की अंधार नसेल तर प्रक्षेपण उमटेल का? नाही. म्हणजे उमटेल पण आपल्याला दिसेल का? दिसणार नाही. आणि जर प्रक्षेपण उमटलेलं आहे पण आपल्याला आनंद येणार नाही. याचा अर्थ काय, की सध्या आम्ही ज्या सुख उपभोगांना आनंदाचे आश्रयस्थान मानले आहे, त्याचे मूळ आपल्या देहबुद्धीच्या अंधारात आहे. हा. तर बघा, उदाहरण आणखीन सोपं उदाहरण करू. ही छोटी छोटी मुलं असतात ना, ते काय कोणी चॉकलेटच्या चांद्या जमवतात, काय काय असं वेगळंच जमवतात. हम्म. आणि हम्म, काही काही महिन्यापूर्वी मला या बालविहारमधनं खूप शिकायला मिळतं बघा. काही महिन्यापूर्वी मला त्या 3 महिने, 3 महिने नाही, 3 वर्षाच्या मुलांचा काय तर अति मधुरम मधुरम काहीतरी म्हणतात, नाव विसरलो, त्याचं टायटल विसरलो. पण तो फ्री आहे आमच्या मिशनमध्ये, त्या याला आम्ही फ्री शिकवतो. तर ती मुलं होती, अ, अ, ती एक जण दुसरंच बोलत होते. हं. तर ते ते काय बोलत होते, एक सांगत होते, म्हणे माय डॅड इज व्हेरी रिच. एक एक बालक दुसऱ्याला सांगतोय बरं का, 4 वर्षाचा पण नसेल. बाल इज व्हेरी रिच. तर तो दुसरी ती मुलगी होती, म्हणजे रिअली? हो म्हणले, रिअली. कसं काय? म्हणे मी त्यांच्या क्लॉजेट, आय वेंट टू इन हिज क्लॉजेट. आता तिची आई पण, वडील शिक्षिका आहे, तेही शिकवतात ते. ते म्हणले शी हॅड thousands and thousands of balloons in her closet. आमचा कुठला तरी एक कार्यक्रम होणार होता, त्यासाठी ते एक बलून आणले होते. पण ते म्हटले माय माय डॅड अँड मॉम आर रिच. म्हणले हो रिअली, कसं काय? म्हणे आय वेंट टू अदर डे, वेंट टू हिज क्लॉजेट अँड ही हॅड thousands and thousands of balloons. आता बघा, ठीक आहे, तर क्षणभर का वडिलांना समाधान आहे की नाही माहित नाही, पण त्या मुलीला तर समाधान मिळालं की नाही, की माझे वडील, आई वडील खूप रिच आहेत. मग आता अ, आपण मानू का आपल्याला रिच? आता आपल्याकडे खरोखर एक पोत भर काय फुगे आणून दिले. तर आपण नाही, कारण आपण काय म्हणायचं, आपल्याला त्याच्यात आपल्याला साक्षात्कार झालेला आहे. काय साक्षात्कार झाला आहे? की फुग्यामध्ये श्रीमंती नाही. असं आपण सगळे साक्षात्कारी पुरुष आहोत इथे, की आपल्याला त्या फुग्यामध्ये मोरी श्रीमंती नाही. आपण फुगा नाकारत नाही, त्याचं अस्तित्व नाकारत नाही, फुग्याचा द्वेष करत नाहीये. त्याला युटिलिटी आहे. असलं तर असू दे, नसलं तर नसू दे. जे काय असेल ते असलं, कोणी असेल बाजूला खेळा खेळा, नाही तर नाही. तर ही आपली ह्याचाच अर्थ, हे सगळं तुम्हाला माहिती आहे बरं का, तुम्हाला मी माहीत नाही असं काहीच सांगत नाही. पण याचा अर्थ मला ते देहबुद्धी सांगायचं आहे, की समर्थ ज्याला देहबुद्धी म्हणतात, तर देहबुद्धी टेक्निकल वर्ड आहे, पण याचा अर्थ ह्या वस्तूतून मला समाधान मिळेल, ही जी आपली भावना असते ना, त्याला त्या समर्थ देहबुद्धी म्हणतात. हम्म. आणि ती अज्ञानापोटी आहे. तर जसं त्या मला ते ऐकून गंमत वाटली त्या पालकांचं संवाद, तसं समर्थ या देहबुद्धीला किंवा त्याला तमोगुणाचा अंधकार म्हणतात. मग आपल्याला रज्जू सर्प कसा दिसतो? मग आता असं आहे, वेदांताचा कुठलाही क्लास या रज्जू सर्पाच्या उदाहरणाशिवाय पूर्ण नाही हो. तर आता रज्जू सर्प कसा दिसतो? मग आता ज्ञानी मनुष्य काय सांगतो, की ज्ञानी मनुष्य सांगतो, अरे तुला जो सर्प आहे ना दिसतोय, तो सर्प नाहीये, रज्जू आहे. मग ते शॉक येण्यासाठी मग काही काही गीतेमध्ये असे म्हणतात, की सगळेजण त्याच्याकडे दुर्लक्ष करतात, तिथे ज्ञानी लक्ष देतो. मराठीमध्ये विनोबा भावेंनी त्याचं सुंदर भाषांतर केलंय बघा.
सर्वभूतासजी रात्र जागतो संयमी तिथे सर्वभूते जिथे जागी ज्ञानी योग्यास रात्रती. त्यांचं खूपच अगदी भाषांतर त्याचं इतकं सुंदर त्यांनी केलंय. हं. तर मग पण सर्प दिसतोय, हा पण सर्प दिसतोय, पण तो सर्प नाहीये, तो रज्जू आहे. हा. मग मग असं आहे का की अज्ञान आणि ज्ञान हे कसं एकमेकाला इतकं चिकटून असतं, की असं आहे का की नाही आता साधना माझी बरोबर चालू आहे का नाही? नाही नाही, माझी साधना व्यवस्थित चालू आहे. आता सर्प माझ्या दृष्टीतनं गेलेला आहे आणि आता त्याच्यामध्ये दोरी घुसवण्याचं काम चालू आहे. असं 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 असतं का? नाही. ते ते व्हिजन आहे, दृष्टिकोन आहे तो, त्याला आपण किती महत्व देतो तसं आहे. हम्म. तर असं आहे, थोडा उजेड, थोडं ज्ञान, थोडं अज्ञान. असं आहे बघा, आपण हे दासबोधात इथं शिकतोय म्हणून आपल्याला सगळे प्रश्न पडलेत. जे जे दासबोधांना जे शिकत नाहीत ते म्हणतात काय उगाच काथ्याकोड करत बसतात, 400 वर्षापूर्वीचे ग्रंथ वाचतात. वेळ जात नाही, बसले ते. मग ठीक आहे, त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही. ज्ञानी माणसाला समस्या आहे का? ज्ञानी माणसाला समस्या नाही. आपल्यासारखे जे मध्ये आहेत, थोडा उजेड थोडा अंधार, त्या त्यांना सगळ्या समस्या आहेत या. मग चला आता आपण काय विनोदाचा भाग जाऊ दे, आपण या ओवीकडे येऊ. की एक म्हणजे तमोगुणाचं देहबुद्धीचं आवरण आहे, आणि रजोगुण म्हणजे माझ्या सुखाच्या संकल्पना, हे करायला पाहिजे ते करायला पाहिजे, या संकल्पना प्रोजेक्शन्स, या रजोगुणच्या प्रोजेक्शन, तमोगुणाचं आवरण, यांनी मला विपरीत दर्शन होतं. आणि ते म्हणजे माया, मायेचं कार्य. माया माया म्हणजे असं दाखवता येईल का हो ही म्हणजे माया? असं नाही. पण मला जे विपरीत दर्शन दिसतं, माझ्या सुखाच्या ज्या संकल्पना मी उगीच बनवल्या आहेत, ते म्हणजे मायेचं कार्य झालं. तर मग सत्वगुण प्रधान बुद्धीस परिस्थिती जशी आहे तशी आकलन होते. हा. तर आपली बुद्धी सत् सत्वबुद्धी करण्यासाठी हा सगळा खटाटोप आहे. बघा तुम्हाला पटतंय का? परिस्थिती जशी आहे तरी मला सध्या ती गैरसोयीची असेल, पण जशी आहे तशी आकलन झाली पाहिजे. कोणाला दुसऱ्याला दोष नाही देता कामा, मला दुःख का, तर नाही. तर ठीक आहे. तर इथे हे एवढं पुरे. सावली आणि अंधकार, ते सावली अंधकार, हे थोडा उजेड थोडा अंधकार हे माझे रजो तमो गुण आहेत. हं. ते उगीच भास मात्र दिसते, सुखाची संकल्पना दिसते. तर हे एवढं पुरे. आता आपण पुढे चलू. दुसरं काय उदाहरण दिलं तर बघा, दुसरं समर्थांची खासियत अशी की पुढचं जे उदाहरण आहे ना, ते सूर्याच्या ह्याच्यातलंच आहे. म्हणजे श्रवण बोटे, म्हणजे कान बोट, करतळ रश्मी रवी रश्मी दिसती इंगळ, म्हणजे अगदी सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये ते कान बोट वगैरे लाल लाल दिसतात अगदी उभं राहिलं तर. पण म्हणले रम्य आरक्त कल्लोळ, पण खरे तसे असतात का? अगदी सुंदर मोहक दिसतात, पण नाही ते लाल नसतात. ते आपल्या कातडी कोळी असते लहान बाळांची, सूर्यप्रकाश अगदी लाल अशी झकाकणारी दिसते, पण तसं नाही. हम्म. भगवे वस्त्र देखता मनाला, वाटे अग्नची लागला, विवंचिता प्रत्यय आला, तैसी माया. सोपं आहे. जळी चरण करांगोळे, आखुड लांबे जिरकोळे किरकोळे, विपरीत काणे दिसती जळे, तैसी माया. म्हणजे आता आता हे उदाहरण तुम्हाला माहिती आहे की या बोट आपली बुडवली, ती वाकडी दिसतात. तर मग ते खरं तशी वाकडी नसतात, हे सगळं त्यांना सांगायचं. समर्थाला सांगायचं काय आहे, आपला दृष्टिकोन तसा आहे. त्यानं या साधा उदाहरणावर एक छोटं उदाहरण देतो. मला ते अगदी पटलं बघा. खूप वर्ष झाली आपल्या विभूतीला, तुमच्यापैकी काही जण गेले असतील, पुण्याजवळ एक काय नाव त्याचं गावाचं नाव, तिथे एक सुंदर आश्रम आहे.
चिन्मय मिशनचं. बरीच 60-70 एकर जागा आहे तिथे. पिरंगुट नावाचं गाव आहे, त्याच्या पुढे पुढे आहे तो हम्म, गाव तो. तर तिथे अजून बांधकाम चालू होतं, पण काही 8-10 हॉल बांधून झाले होते. आणि आम्ही आपले व्हॉलेंटियर काय, 2 कॅम्पच्या मध्ये काही वेळ आणखीन होते, तर त्यांनी काय केलं होतं की त्या भागातले जे डॉक्टर लोक होते त्यांची तिथे कॉन्फरन्स सारखं भरली होती. ते ऑर्थोपेडिक आणि असे पुष्कळ ते डॉक्टर होते, हाडांचे, व्यायामाचे. त्यांचं एक, त्यांचं काय म्हणतात त्याला, एक साधन, त्यांना साधना शिबिर तर नाही, पण त्यांना थोडं रिट्रीटसाठी त्यांनी त्यांची तिथे कॉन्फरन्स भरवली होती तिथे. मग ते पुष्कळ मोठं 60-70 एकर जागा आहे, झाडं वगैरे पुष्कळ आहे. तर तिथे आता आम्ही आपले चहा द्यायला, काय पुस्तकं विकायला वगैरे असे होतो. तर मग ते त्यांची कॉन्फरन्स चालू होती आतमध्ये, सगळे डॉक्टर होते, सगळे ऑर्थोपेडिक आणि अमके तमके स्पोर्ट्स स्पेशालिस्ट असे. तर ते 2 लेक्चरच्या मध्ये ते आले होते बाहेर, डॉक्टर बोलत होते एकमेकाशी. तर तिथे एक ती त्यांची काय चर्चा चालू होती, तिथे एक काय म्हणायचं, वर्कर बाई झाडत होती, झाडूनी, नऊवारी साडीतल्या होत्या, झाडत होत्या. तर त्यांना ते दिसलं की त्या लंगडतायत म्हणा काय, तर त्यांनी सांगितलं की तिचा उजव्या गुडघ्याला काय असं आहे. तर त्यांच्यात ती उगीच चर्चा सुरू झाली की तिला अं, असा हा ते स्पेशालिस्ट सगळे ना, तर तिला उजवा तिचा पाय कोणाचा लांब असतो, जास्ती आखूड आहे, असं आहे तसं आहे, तिला इलाज केले पाहिजेत. मग कोणी म्हणलं नाही नाही तसं नाही आहे, अमुक आहे तमुक आहे, पुष्कळच आहे. तर त्यातला एक जण म्हणला, अरे आपण तिला जाऊन विचारू ना की ती अशी का चालतीये. तिला विचारू. ते एक जण जाऊन तिला बोलावला. ती ती जरा लाजली, म्हणले काय झालं साहेब, काय ते झाडू घेऊन आली. म्हणजे काय झालं, अशी का चालतो, अशी का चालते. चपलेचा अंगठा तुटला साहेब, म्हणून अशी तिच्या चपलेचा अंगठा तुटला म्हणून ती तशी चालते. हे विद्वान लोकांनी कशी चर्चा केली की तिचा पाय असा असेल तसा असेल, हाड मोठं आहे, वाढलंय, असं आहे तसं आहे काहीतरी. म्हणजे माझ्या दृष्टिकोनातनं मी ते सगळं जगच मला तसं दिसतं. तर ती अगदी मला ते आठवत आहे, अगो बया चपलेचा अंगठा तुटला साहेब म्हणले. ते तर असं हे जडी चरणकरांमुळे आखुड लांब किरकोळे, विपरीत काणे दिसती जळे तैसी माय. हे खरं आहे बरं, की उदाहरण दृष्टांत सोपे आहेत, पण मी माझ्या दृष्टिकोनापेक्षा सुद्धा जग बाकी काही आहे, सत्यता याच्या वेगळी आहे, हे बघायसाठी समर्थांनी उभ्या दिल्या आहेत. आपल्याला भोवळ आली, भोवंडीने पृथ्वी कलथली, कामिणीने पिवळी झाली. कावीळ झाली, तिला जग पिवळं दिसतं असं म्हणतात. सन्निपात म्हणजे विषमज्वर झाला असता, जसं आजूबाजूला सगळं वेगळं दिसतं, तैसी ही माया ही तशी आहे. कोणी एक पदार्थ विकार, उगाची दिसे भास मात्र, अनन्याचा अन्य प्रकार तैसी माया. अशी सगळी जगामध्ये ही सगळी माया अशी सगळी जिकडे तिकडे पसरलेली आहे. ह्याच्याकडे, या मायेमध्ये, आता इथे जे मायेचं वर्णन केलंय ना समर्थांनी, ते अशा दृष्टीने केलंय की मी जिथे जिथे फसला जातो म्हणा, की मला माझ्या मायेपासून, मी माझ्या साधनापासून दूर जातो, अ, ह्या दृष्टीनं त्यांनी इथे माया निरूपण केलं. पण कोणी म्हणेल, अरे पण असं नाही, हे माया म्हणजे असं नुसतं आता ह्या समासामध्ये काही विशेष विचार, दृष्टिकोन किंवा असे मोठे सिद्धांत बांधले असं नाही. या सगळ्या आपल्या नावांवरनच, कोणाचं नाव काय सरस्वती आहे, अन्नपूर्णा आहे, तसं आपलं जीवन नाही. पण खरं म्हणजे मग माया म्हणजे संबंध म्हणजे त्याज्य आहे का. तर समर्थांच्या दुसऱ्या लिखाणामध्ये मी काय केलं, मग मायेबद्दल आपली व्यवस्थित धारणा व्हावी, मायेचं संपूर्ण एक आकलन व्हावं, या दृष्टीनं समर्थांचं दुसरं पण लिखाण आहे, त्याच्यामध्ये त्यांनी मायेचा कसा उल्लेख केला आहे. तर त्यासाठी थोडं विषयांतर होतंय, पण दुसऱ्या ग्रंथांचा थोडा आसरा बघायचा का.
की समर्थांनीच त्यांनी एक माया इथं आता 14वा दशक संपला, पण माया समासाचा आपण आणखीन थोडा जरा खोलात जाऊन बघू. त्यांनी एक आत्माराम नावाचा त्यांचा ग्रंथ आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी मायेवरती पुष्कळ लिहिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये समर्थ काय म्हणतात की सकळ माया ऐसे ही म्हणता. तर शिष्य विचारतोय बरं का, तो सुद्धा प्रश्नोत्तरच याच्यातला आहे. प्रश्नोत्तर आहेत त्याच्यामध्ये, फार सुंदर आहेत प्रश्नोत्तर आहेत. सकळ शिष्य म्हणतोय स्वामीजींना, सकळ माया ऐसे ही म्हणता, आणि झालीच नाही ऐसे ही सांगता, तरी म्या काय करावे आता, सांगा स्वामी. तो म्हणतो, एकदा नाही आहे म्हणता, आहे म्हणता, खरं काय आहे ते 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 सांगा. तर तिथे त्यांनी समर्थांनी अत्यंत एक व्यापक दृष्टिकोनातनं संपूर्ण एक होलिस्टिक व्ह्यूनी माया सांगितलंय. ते काय म्हणतात, अरे माया म्हणजे सगळं टाकाऊ नाही. माया भवसिंधूचे तारू, माया पाववी पैल पारू, माये वीण उद्धारू, प्राणी आस नाही. ती देवाची शक्ती आहे ना. माया सुद्धा देवाची शक्ती आहे. तिनं सगळं जग चालू आहे. त्यामध्ये फक्त आपण देवांनी सांगितलं, गुरुंनी सांगितलं तसं आपण वागायचंय, त्यात वाहून जायचं नाही. हा आता बघा, ही जी उभी आहे, तर केवढा मोठा सिद्धांत स्वामीजींनी सांगितला. माया ज्ञाता ज्ञेय ज्ञान, माया ध्याता ध्येय ध्यान, माया हेची समाधान योग्यांचे. की आपण जे त्रिपुटी म्हणतो, आपण आता मगाशी सिनेमाचं उदाहरण बघितलं. त्या सिनेमा पाहताना जर मला हे भान असेल किंवा जगामध्ये काही अट्रॅक्टिव्ह बाहेर दिसलं, तिथे बघत असताना सुद्धा जर मला ध्यान असेल की मी ज्ञाता म्हणजे मी जाणणारा, मी ज्याची माहिती करून घेतोय ते ज्ञेय, आणि त्याचा समजा आपण जादूच्या शोला गेलोय, जादूचे खेळ असतात की नाही, त्याला गेलोय, तर दिसते मॅजिक चाललेली, तर माहिती असतं आपल्याला खोटंच आहे सगळं. हम्म. मग ते आणि ते ज्ञान म्हणजे जो भास झालेला आहे, तो भास खरा असतो. बघा, रामकृष्ण परमहंस म्हणत असत, जादूगार खरा आहे, जादू खोटी आहे. हा. तर ते जादूचा भास आहे, तर भास खरा आहे, पण भास खरा आहे म्हणजे काय, खोटा आहे. ते तर हे ह्याची जर मला भान असेल, तर मी जास्ती आनंद घेऊ शकतो की नाही त्याचा. तर म्हणतात हे योगियांचे समाधान पण मायाच आहे. तर त्याचं एक उदाहरण मला सांगायचं आहे. खूप वर्ष झाली, पण संत संगतीमध्ये असलं एक असं असतं. एक असाच एक गुरूंचा अत्यंत शिष्य होता. तो इथे अमेरिकेमध्ये PhD करायला आला. तर ही पुष्कळ किती मी 88-89 सालची गोष्ट सांगतोय. तर इथे आल्यावरती त्याला काही चैन पडेना बघा. काही त्याला म्हणजे व्यवहारातल्या जेवढ्या जेवढ्या म्हणून अडचणी यायला, त्या सगळ्या त्याला आल्या. हम्म. सगळ्या आल्या. मग तो म्हणतात, असं काय झालं, मी माझ्या गुरूंना, आता आहेत ते अजून फार यशस्वी आहेत, अजून आमचा संपर्क आहे, पण त्यांनी गुरूंना कळवळून प्रार्थना केली की तुम्ही, तुमचे आशीर्वाद घेऊन आलो मी इथे, आणि काय हे मला काही तुम्ही, आता खरं जर वेदांताच्या दृष्टीनं बघायला गेलं, तर तो काय, तो मायेच्या क्षेत्रात आला. मग त्याच्यात काय आहे, पण आपण साधक म्हणून आपली अजून तेवढी तयारी नाही ना, ते तेवढं मानायची. हम्म. तो म्हणजे माझ्या बाजूलाच होता, मी पोस्टडॉक होतो, तो स्टुडंट होता. तर एक आठवड्यामध्ये त्याची चर्या एकदम पालटली, आनंदी दिसू लागला. तर तो मला म्हणला, अरविंद तुला एक सांगायचं आहे. तर म्हणे, मला गुरूंकडून आदेश मिळाला. हा, काय आता बघा, आता हे आपण मायेच्या ह्याच्यामध्ये आपण बघतोय झालं काय, थोडक्यात सांगतो, ते शॉर्ट करून सांगतो. तो काय म्हणला, आता नवीन आलेला होता, युनिव्हर्सिटी कॅम्पसला राहत होता, गाडी नव्हती, सगळं आपण त्यातनं गेलेलोच असतो की नाही, आहोत की नाही. तर तर तो एकदा तिथल्या पब्लिक लायब्ररीत गेला. हम्म. तिथे आता ते छोटं त्याच्या घरी
3 वर्षाचा मुलगी होती, पत्नी होती. तर त्यांना आता एंटरटेनमेंट म्हणजे ती पब्लिक लायब्ररी, त्याशिवाय दुसरी एंटरटेनमेंट माहितीच नाही. मग तिथे गेला. तर म्हटलं काय झालं, माझ्याबरोबर एक कुत्रा त्या पब्लिक लायब्ररीच्या तिथे आला. आणि चांगली उमदा सुंदर कुत्रा होता. आणि त्याबरोबर त्या बाईने मला विचारलं, म्हणे डॉग्स आर नॉट अलाउड हिअर, हा तुमचा कुत्रा आहे का? म्हटलं चेव, म्हणले मला, माझा कुठला कुत्रा, माझ्या मला कुत्रा नाही. अं, तर तो गेला आतमध्ये, त्यांनी काय पुस्तकं घेतली, तर म्हणजे कुत्रा बाहेर बसून होता. त्याला पुस्तकं घेतली, तर म्हणलं माझ्या पाठोपाठ तो कुत्रा आला. आणि युनिव्हर्सिटी डिपार्टमेंटच्या बाहेर जे गेट आहे तिथेपर्यंत आला. म्हटलं, हा कोणाचा कुत्रा आहे? आणि माझ्या मागे जवळजवळ पाऊण 1 मैल चालला तो कुत्रा. आणि त्याला आठवलं की तो, त्याच्या गुरु त्याला असं सांगत असत की तू माझी कळवळून प्रार्थना कर, तुझ्या घरी मी कुत्र्यासारखा लोळत पडेन तुझ्या दारी. त्याला आठवलं मात्र हे, आणि त्यांनी पाठीमागे वळून बघितलं तर कुत्रा नाही. मग आता हा भास आहे की नाही? आता तुम्ही म्हणाल भास आहे, असू द्या. पण त्या भासाने जर त्याची सद्गुरूविषयी निष्ठा दृढ होत असेल, झाली, आणि त्याला पुन्हा नवजीवन जर मिळालं, माया हेची समाधान योग्यांचे, साधकाचं समाधान झालं त्याला. आता पुढे आणखी आता समर्थांचे आपण विचारच वाचू कशाला. माये वीण ज्ञान कैचे, माया जीवन सकळ जीवांचे, माये विण साधकाचे कार्य न चले. हा. माये विण साधकाचे कार्य न चले, माया योग्यांची माऊली, जेथील तेथे नेऊन घाली, कृपाळूपणे नाथिली आपण होये. आहा, किती सुंदर आहे. तर ही कृपाळूपणे नाथली आपण होय, त्याचं आणखीन एक उदाहरण सांगतो. ही जी छोटी मुलं असतात ना, ती निरागस असतात. आणि ती निर्भीडपणे, म्हणजे त्यांना भीती म्हणजे काय हेच माहीत नसतं. त्यामुळे निर्भीड हा शब्दप्रयोग पण चुकीचा आहे. पण ती जी बोलतात ना, ते आणखीन एक बालविहार मधलंच उदाहरण सांगतो. तर ते आमच्या एका सेशनला काय आहे, एका सेशनला तो हा मगाशी सांगितलं ना, वर्ग 3 वर्षाच्या 4 वर्षांचा तो हाऊसफुल आहे, त्याला काय नाहीच आहे वाटतं. आणि मग त्याची जी, म्हणून त्या, ती गृहिणी बसते तिथे फक्त त्या मुलाला घेऊन. आणि मग त्यांची एक 7 वर्षाची मुलगी आहे, ती क्लासहून आली की येते. मग ते बोलत होतो आम्ही. तर तिला विचारलं, आज काय शिकवलं तुला? हम्म. हे मी कृपाळूपणे नाथली ते सांगतोय हा. काय ती ती गोष्ट सांगायची ना. तिनं सांगितलं, त्यांना ते ABCD शिकवतात. तर काय, टी पर्यंत आलं होतं, मग टी फॉर ट्रुथफुलनेस असं शिकवतात. हम्म. मग टी असं असे ते त्यांनी त्या साधनेतले सगळे घेतलेले आहेत. ए फॉर, आता मला आठवत नाही म्हणजे काय शिकवतात, माहित नाही मला. शिल्पाला माहित असेल. पण तर तिनं सांगितलं टी फॉर ट्रुथ. म्हटलं हो का, ट्रुथफुलनेस? तर मी तिला विचारलं, म्हटलं काय म्हणजे ट्रुथफुलनेस? मी त्या त्या 7 वर्षा 6 वर्षाच्या मुलीला विचारलं. पण ती म्हणली, मला सांगता सांगता मध्येच थांबली. म्हणली वेट अ मिनिट. आणि आईकडे बघून म्हणते, मॉम, समटाइम्स यू टेल अनट्रुथफुल थिंग्स. त्या छोट्या 3 वर्षाच्या मुलाला म्हणजे, समटाइम्स यू टेल हिम अनट्रुथफुल थिंग्स. आता ते ते एम्बॅरेसिंग होतो असं, ते मोठ्या मुलांनी आईला असं सांगितल्यावरती तर काय बोलतील काय माहिती. म्हटलं ती आईच म्हणली, काय बोलले मी? म्हणे, समटाइम्स यू टेल हिम, ते छोटा भाऊ होता, समटाइम्स यू टेल हिम दॅट बुगी मॅन इज इन द क्लॉजेट, अँड समटाइम्स देर इज नो बुगी मॅन. हा. आता खरं आहे. ती काय म्हणली, हो शी टेल्स, आणि म्हणे बोगी मॅन इज देअर ऑर नॉट, यू टेल मी. आईला म्हणते. तर
तर आपली स्थिती अशी आहे बघा, ही कृपाळूपणे नातली आपण होय. ते मायेला युटिलिटी व्हॅल्यू आहे, सगळ्याला युटिलिटी व्हॅल्यू आहे, ती ओळखायची आपण, त्याचा दुरुपयोग नाही करायचा. हम्म. मग हे हे मायेचं खरं खरं चित्र आहे. हम्म. तर मग आपली काय चूक होते? ते ठीक आहे, ते एक गोष्ट तुम्ही म्हणाले काय तुम्ही बालवाडीतल्या गोष्टी सांगता आम्हाला. पण शिकायसाठी मी शिकलो बा. मला मला खूप आनंद झाला त्या मुलीनं जेव्हा असं म्हटलं आईला, की समटाईम यू टेल मी अनट्रुथफुल थिंग्स. म्हटलं आता काय सांगते बघूया, आता काय एवढं ते आई सांगते. म्हणते किती योग्य सांगितलं तिनं बघा. दॅट वॉज माय आहा मोमेंट. आपली आपली काय चूक होते? तर आपली चूक काय होते समर्थ सांगतात. ते माया तोडिता अधिक जडे, म्हणून धरिती ते वेडे. धरिता सोडिता ते नातुडे, वर्म कळल्या वाचुनी. आता माया लागेल म्हणून ते माया तोडायची, ते अधिक पकडता आपल्याला. हम्म. म्हणून माया तोडिता अधिक जडे, म्हणून धरती ते वेडे. मग नाहीतरी नाहीतरी आपल्याला धरतेच ना, मग मीच माया आणखीन करतो, तर आणखीन मूर्खपणा झाला. धरिता सोडिता नाथोडे म्हणजे ते कळत नाही काय, वर्म कळल्या वासनी. मग वर्म काय आहे मायेचं? याच्यावर उपाय काय, वर्म काय? वर्म हेची माया माईक, याचा करावा विवेक. विवेक केलिया अनेक, एकी मुरे. की विवेक करायचा आणि हा सगळा परमात्म्याचा खेळ आहे, असं जाणायचं. आणि हे जाणण्यासाठीच आता पुढचा दशक आहे, त्याच्यामध्ये व्यवहाराला लागणाऱ्या सगळ्या सूचना भरपूर आहेत. चतुर विवेचना, चतुरपणे वागण्यावरती 2-3 समास आहेत. ते आता आपण पुढच्या आठवड्यात बघू. स्वामीजींनी अजून त्यांचं कन्फर्म नाही केलंय, पण आपण शनिवारी नक्की भेटणार, शनिवारी भेटू आपण. मी कन्फर्म करून सांगतो. स्वामीजी सध्या आमचा जो हा 2 वर्षाचा वेदांत कोर्स चालतो, त्याच्यामध्ये ते अध्ययन करत आहेत, म्हणून मी त्यांना डिस्टर्ब नाही करत तिथे. पण त्यांना जाणीव आहे. आता मी इथे थांबतो, कारण नवीन दशक सुरू नाही करत. पण मग आपण या या दशकाचा, या विषयाचा, या आतापर्यंत या 14 दशकांचा तर नाही, पण स्वामीजी येईपर्यंत आपण एक वेगळ्या दृष्टिकोनातनं, पण सारांश सोप्या सोप्या याच्यामध्ये आपण बघू. तर मी ते थांबतो. आपल्याला काही चर्चा करायची असेल तर आपण बोलू शकतो. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.